संप्रदायामध्ये आमची वंशावळ आहे महाराज। माझ्या वडिलाची जे दंगे करणारे, बॉम्बस्फोट करणारे, हे डुकर, हे गाढव, कुत्रे, हे भारत, मी तर म्हणतो जे बॉम्बस्फोट करता, आम्हाला पॅम्पलेट वाटल्याच्या नंतर आनंद वाटला महाराज। वाचल्याच्या नंतर हे शहीद झालेल्या जवानाचा फोटो या पॅम्पलेट मध्ये आहे। काय सुंदर त्या ठिकाणी महाराज कार्य आहे की ज्याने देशासाठी, या जगासाठी, या भारत देशासाठी ज्याने महाराज आपली प्राणाची आहुती आणि त्या ठिकाणी साडली महाराज। मी तर म्हणतो पहिलं वंदन आपण त्यांना करू आणि या भंगाला वळू महाराज। हा शाहीद तुला मानाचा मुजरा, हे मानाचा मुजरा, शाहीद तुला मानाचा मुजरा, हे शाहिद तुला मानाचा मुजरा, शाहिद तुला अरे बोल बिन पंख उड़ जाए, अरे सूरत तो जाती जाती रही मगर किरत अमर बन जाए। जीवन इस तरह के तेरे अरे जीने में मजा आए, जलाओ से रोशना शम्मा के फिराओ रो के काम आए। ए दुनिया के लोगों जरा आंखों में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो। कुर्बानी तो कामने का मरणाची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे। मला जर तुम्ही देशावर जर बोलायला लावलं ना, देवा शपथ मी 2 घंटे बोलून महाराज, पण अभंग बाजूला राहील। अरे जे हे नौजवान करतात महाराज, मी तो म्हणतो देवाच्या फोटोपेक्षा त्यांचा फोटो आपल्या देवावर लावा, जिने प्राण सांडला महाराज। त्यांचं एवढं काम आम्ही महाराज करू शकत नाही। मी तर म्हणतो नरेंद्र मोदींना असा कायदा काढा, सगळ्या मठातल्या महाराजाची मिलिटरी तयार करा। जाईन एखादा तुम्ही तरी जाता 10 लाख रुपये तुम्ही ह्या बंदूक हातात जात्या काश्मीरकडे महाराज, कोणी जाणार नाही। प्रत्येक मठामध्ये 1-1 पिस्तूल द्या आणि त्याला उद्यापासून चलो कोणी भाग, अहो ऐकलं बरं, भागा येरवळी पडते महाराज लोक। पण अरे ज्या शहीद लोकांनी आपल्या बायकोच्या कपाळाचं कुंकू पुसून या भारत देशासाठी महाराज आणि जीवाची तिलांजली दिली, याला देखील संताची वरची डिग्री आहे महाराज। एवढं काम आम्ही करणार नाही। किती मोठं काम करतात महाराज ते, पण आज ज्यांनी त्यांना मारलं त्यांना कधी सद्गती मिळणार नाही महाराज। ते मुसलमान नाही आणि ते हिंदू नाही। कल्पना करा की जे भारत, मी तर नेहमी कीर्तनामध्ये सांगतो, ज्याला भारत देशामध्ये राहायचं, ज्याला महाराष्ट्रामध्ये राहायचं, त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कृतीला धरून राहावं, नाही तर महाराष्ट्रामध्ये राहून त्याला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार महाराज हक्क नाही। मी नेहमी कीर्तनात सांगतो, अरे 2 शब्द वापरले महात्मा गांधी, चला कोणाला म्हणले महाराज?
झाला म्हणले तर डुकर पुन्हा आले भारतात. तिथली शक्ती ती भाई दो बा तुम्ही चले जाओ. आता तुमची ताकद दाखवू का? तुम्ही फक्त घरी गेल्यावर बायकोला म्हणा चले जाओ, तुमच्या वापकाडी धानी कार्य महाराजांनी केलं आश्रमामध्ये महाराज हे धर्माचं धर्माचे पालन करणे पाखांड खंडन. अरे आपला धर्म नित्य विष्णुमय जय अरे वैष्णवाचा धर्म विष्णुमय जय वैष्णवाचा धर्म चांगले वर्ग त्याच्यामुळे आनंद महाराज कीर्तनामध्ये येतो. नारला नारला अरे नारा नरला 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 वाजवणारे चांगले पण थोडी झलक आली महाराज. तुमच्या पुढे एकच मुद्दा मला मुद्दा मांडायचा. वारकरी संपदामध्ये जातीचा संबंध नाही. भगवान बाबाच्या काळामध्ये अनेक मुसलमान त्यांचे टाळकरी होते महाराज. गेले ते भगवान बाबा, गेले ते असणारे महाराज. आता त्यांची फक्त कीर्ती राहिली. भगवान बाबाचा एक चमत्कार सांगतो, माझ्या अभंगाकडे वळतो महाराज. त्याच नगर जिल्ह्यामध्ये महाराज मोठा यज्ञ होता आणि त्या यज्ञाला तूप कमी पडलं. हो, जमत अग्नीचा अवतार म्हटलं की वामन भाऊ कल्पना करा. चंद्राचा सूर्याचा अवतार आमचे असणारे भगवान बाबा
अरे भगवान बाबा तुमने अरे भारत जगा दिया था, ओ नाद तो भजन का, ओ नाद तो अरे भजन का तो दिल को लुभा दिया था भगवान बाबा तुमने भारत जगा दिया था। भगवान बाबाचं कीर्तन महाराज खूप कमी पडलं. भगवान बाबा म्हणले जा त्या गोदावरी गंगेला माझा निरोप सांगा. हे लोक गेले, गंगे मातेला सांगितलं, भगवान बाबाने तूप सांगितलं, 100 घागरी पाण्याच्या भरल्या आणि भगवान बाबा कडलेलं महाराज. भगवान बाबाने त्या पाण्याच्या घागरीला हात लावल्याबरोबर ते गावरान तूप झालं महाराज. की भगवान बाबा. आणि आमच्याकडे जर त्या तुपाची घागर आणली तर देवा शपथेचं घासलेट होईल. घासलेट ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव दर्शने असं त्यांचा अनुभव. आमचं काय महाराज, आमचं कोण ऐकत, त्यांच्याच पुण्यावरती आमच्या दुकानात चालेल. लक्षात ठेवा. अरे तुकाराम महाराज, भगवान बाबा आणि ज्ञानेश्वर महाराज, कोणताही कीर्तनकार जगद्गुरु तुकोबाराच्या नावावर बोंबलला तो करोडपती होतो महाराज. लोक त्याचे पाय पडतात, व्हावे त्याच्या द्वारी श्वान पडतात. लोक आमचे पाय पडतात महाराज. तुमची बी लोक पाय पडतात ना टाळकरी? खरं सांगा, तुमच्या बायका तरी तुमच्या घरी पाय पडतात, पण लोक आमचे पाय पडतात हो महाराज, कारण त्यांची माळ आमच्या गळ्यामध्ये. अरे तुकाराम महाराज, भगवान बाबा महाराष्ट्रामध्ये जन्माला आले नसते देवशपथ महाराज लोकांना म्हसाटी भाजायला कोण ठेवलं नसतं. आमच्या ज्या दुकानात चालल्या हे जगद्गुरु तुकोबारांच्या नावावरती. मग एकच तुमच्या पुढे मुद्दा मांडायचा की नाम सप्ताह कशासाठी आहे. फार मोठा याग चालू महाराज. एकच तुमच्या पुढे मुद्दा मांडायचा की संताचं महाराज चिंतन करा, चिंतने चिंतने चतुर्पदा. पण संत कोणचे, संत कोणाला म्हणावं? अरे संत किसी को काही नाव प्यारे, संत किसी को काही नाव, हे संत किसी को काही नाव प्यारे, संत किसी को काही नाव, हाँ संत किसी को काही नाव प्यारे, संत किसी को काही नाव, संत किसी को काही नाव प्यारे, संत किसी को काही नाव. गले में मान है, हाथों में ताल है, किताबों पर दिया इमाम प्यारे, संत किसी को काही नाव, हर संत किसी को काही नाव प्यारे, संत किसी को काही नाव, संत किसी को काही नाव प्यारे, संत किसी को काही नाव, संत किसी को काही नाव प्यारे, संत किसी को काही नाव. माळ घातली तर माळकरी होईल, वारकरी होईल, पुराण सांगता पुराणिक होशी, पण वैष्णव ना होशियारी जना. भगवे कपडे घातले संन्यासी होईल, पण संत होणार नाही. हो, वारकरी वारकरी होईल, पण संत होणार नाही. नव्हती ते संत करी ती कीर्तन, कीर्तन केलं तर कीर्तनकार होईल, पण संत होणार नाही. संत किसी को काही ना, संत संतोती गाना जगी, संतोती गाना जगी, संतोती गाना जगी, संतोती गाना जगी, संतोती गाना जगी,
सुंदर प्रकारचा प्रोग्राम दिला महाराज. कीर्तनाचा विषय असा आहे, देवाची जयंती असते, संताची पुण्यतिथी असते आणि तुमचं आमचं कवटी फुटली की बावकी उठली. अजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. मग बाबांची पुण्यतिथी का, देवाची जयंती का आणि संताची पुण्यतिथी का? संत पुण्यवान असता, संत पुण्यवान असता, आयुष्यभर त्यांनी पुण्य केलेलं असतं. आपण जर त्या संताची पुण्यतिथी जर केली तर आपल्याला पुण्य प्राप्त व्हावं म्हणून संताची पुण्यतिथी. पुण्यवंत व्हावे घेता पुढाऱ्याची नावे. ज्याला पुण्यवान व्हायचं महाराज त्याने संत तयाच्या चिंतने तरतील दोषी आणि जळतील राशी. पातकांच्या या जगाच्या पाठीमागे एकच महान संत जन्माला आला, एकच साधू. लक्षात ठेवा, हिंदू धर्मामध्ये असा साधू, हो, वैकुंठातल्या देवाला लाज वाटले ज्या साधूला पाहिल्याच्या नंतर. काय सांगू देवा, अरे तुकोबाची ख्याती ज्याने देहनेला वैकुंठाशी, नाही नाही देखिला जगी ऐसा योगी ज्याने लाजविले वैकुंठाशी. जे ज्ञानेश्वर महाराजाला करता आलं नाही, जे नाथ बाबाला जमलं नाही, जे भगवान श्रीकृष्णाला करता आलं नाही, ते तुकाराम महाराजांनी केलं. सांगा बरं, कोणाच्या पापाला देवावर नेता आला का? पण जगद्गुरु तुकाराम महाराज जन्माला आले आणि महाराज हा देह वैकुंठाला घेऊन गेले. म्हणून त्या वंशातले आपण आहात. हिंदू धर्मासारखा धर्म जगामध्ये कोणचा पवित्र नाही महाराज. एक तुमच्याकडून मला मुद्दा मांडायचा की आज या ठिकाणी सूर्य मंदिरामध्ये तपपूर्ती सोहळ्यामध्ये महान बाबाच्या पुण्यतिथी निमित्त हा याग चालू आहे. हो, एक तुमच्याकडून मुद्दा मांडायचा, कीर्तन करण्यासाठी प्रत्येकाला अधिकारी सकळा शेते. आता काही लोक नाव ठेवतात महाराज, अजून लोक मला नाव ठेवतात. हा, काय तुम्ही त्या मुसलमानाच्या नादी लागले, मराठीचे कीर्तनकार मेले. बऱ्याच कीर्तनकाराचा असा अपवाद आहे महाराज, पण त्या मूर्खांना काय माहिती वारकरी म्हणजे काय. अरे मी माधवबाबाचा स्वरूप आहे, लक्षात ठेवा. माधवबाबाचा लाडका महाराज आहे, निगमानंद बाबा यांचा मी लाडका महाराज आहे. हो, वामन भाऊची कृपा आहे, लक्षात ठेवा. अरे इस दुनिया में बढ़कर अरे खुदा का कोई खुदा नहीं. हजारों साधु हो गए लेकिन माधव बाबा सर का कोई हुआ नहीं. नंद नारायण बाबाने मला साहेब कधी सोडलं नाही, पण बाबा गेल्याच्या नंतर पुन्हा ह्या लोकांनी माझा कॉन्टॅक्टच होत दिला नाही. विठाला मी तुम्हाला बोलून गेलो, वारकरी संप्रदायामध्ये आमची वंशावळ आहे महाराज. तुम्ही मला सांगा, राम अवतारामध्ये कोणचा मुसलमान कीर्तनकार होता? सांगा बरं, काय त्याचं नाव होतं? रामानाचारी. राम अवतारामध्ये रामायण करणारा, काय त्याचं नाव होतं त्या मुसलमानाचं? हा, तुमच्या कशा लक्षात राहील ते मुसलमानाचा होता. शेख एवन हरिदास हा भगवान श्री रामचंद्रातला कथाकार मुसलमान. शेख एवन हरिदास. कृष्ण अवतारामध्ये लती मोमीन मुसलमान हा भागवताचार्य. माऊलीच्या काळामध्ये कमाल जमाल कबीर हे संत. आणि तुकाराम महाराजच्या काळामध्ये कोणचा मुसलमान होता कीर्तनकार? काय त्याचं नाव होतं? हे ज्याला माहिती देवा शपथ ते वारकरीच नाही. तुकाराम महाराज तुकोबरायांच्या मंडपाला आग लागली होती, माहिती आहे तुम्हाला? हा, शेख मोहम्मद मौली श्रीगोंदा. मग मला तुम्ही सांगा, माऊलीच्या काळामध्ये कबीर जमाल, कृष्णाच्या अवतारामध्ये लतीफ मोमीन मुसलमान, राम अवतारामध्ये शेख एवन हरिदास, कलियुगामध्ये शेख मोहम्मद माऊली आणि आज कलियुगामध्ये ताजुद्दीन बाबा. जातीवाद करायचा संबंधच नाही. कशाला जातीवाद करता? अरे हरी गारा भेद, हरी गारा भेद, हरी गारा
हरिहर भेर 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 गुरु माधव नहीं लगा गुरु माधव ईगा मिगा जरूर ईगा मिगा जरूर ईगा मिगा जरूर ईगा मिगा चांद हाँ ईगा मिगा जरूर ईगा मिगा जरूर ईगा मिगा जरूर ईगा मिगा चाल कोण समोर शब्द चांगले आहे ना कोणची चाल असतो अरे आमचं तर नाही बेकार आहे दोन बोवा दोन आव्हान दोन जावा ही कधी एकत्र येणार कीर्तनकार जर कीर्तनकाराचे कीर्तन करायला आला ना तुम्ही त्याच्याकडे तोंडाकडे पाहा आतल्या गाठीचा नाही हसला की समजा आपल्याला आपलं कीर्तन याला पटलं नाही आमचे भगवान बाबा अरे काय सांगा तुम्हाला भीमसिंग बाबा संग माझा फार काळ गेला महाराज काय सांगा तुम्हाला फार अरे मी तुम्हाला गेवराई तालुका बीड जिल्हा नगर जिल्हा या जिल्ह्याचा जोड जगामध्ये नाही महाराज माणसं गातील काही नवल नाही या तालुक्यातले कुत्र जरी भोकलं तर ते सुरातच भोगतो महाराज इतके कलाकार बाबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी ओळख झालेले एक तुमच्या पुढे मला म्हणता संत त्यालाच म्हणता की सदा त्या ठिकाणी महाराज माऊली जगाच्या कल्याणा संतांच्या हे त्यांचं ध्येय महाराज आपलं कसं आहे आपलं फार बेकारी महाराज हो दुसऱ्याचं चांगलं व्हावं आपलं त्या ठिकाणी चांगलं दुसऱ्याचं वाटून झालं तरी चालेल अशी आपली सद्गती एक तुमच्या पुढे मी मुद्दा मांडतो तुमच्या लक्षात येईल खरं सांगा तुमचं चांगलं व्हावं असं तुमच्या शेजाऱ्याला वाटतं का तुमचं चांगलं व्हावं असं तुमच्या शेजाऱ्याला वाटतं का महाराज वाटत नाही बरं तुमच्या शेजाऱ्याचं चांगलं व्हावं असं तुम्हाला वाटतं का अरे एखाद्या महाराजाने गाडी घेतली दुसऱ्या महाराजाला आनंद झाला पाहिजे ते म्हणतो महाराजाला गाडी असते कुठं महाराजाला अंगठी असते कुठं महाराजाला कुठं सोनं असतं महाराज तो उसता रानबोकी वाटला अरे महाराजाला जास्त सोनं पाहिजे राजाची कांता काय भीक मागे ऐश्वर्यवाने आमचा बाप करोडपती आहे आम्ही भिकारी राहू का तोच एक दान शूर दादा तोच एक दान शूर दादा विठेवरी जागी पावले समान विठेवरी जागी पावले समान तोच एक दान शूर दादा तोच एक दान शूर दादा विठेवरी जागी पावले समान विठेवरी जागी पावले समान तोच एक दान शूर दादा तोच एक दान संसाराची चिंता समर्थाची कांता कोरामध्ये अरे जो खरा दास आहे देव त्याला निर्वाणी गोविंदा से मागे पुढे काहीच साकडे पण अवस्था आचरण चांगलं पाहिजे साधूच हो दिसायला साधू नको आसायला चांगलं पाहिजे वारकरी संप्रदायामध्ये दिसायला महत्व नाही आसायला ज्याचा आचरण उसका दुनिया में चरण जिसका नहीं आचरण उसका नहीं चरण साधी गोष्ट आहे महाराज एवढं जीवन जाळणं महाराज हो तुमचे पोरं इकडे येणार नाही हा काय पुण्यवान आहे महाराजांचे धन्य माता पिता यांचे आईबाप पुण्यवान जे साधू झाले महाराज हो मी तर नेहमी सांगत असतो महाराज हो गांव में साधू आना अपना अवभाग्य है अपना भाग्य है गांव में साधु रहना अपना भाग्य है साधु घर पे आना अपना परम भाग्य है अपन साधु होना अपना सौभाग्य है और साधु ने कीर्तन में ज्ञान देने के बाद खोपड़ में बात नहीं उतरी अपना दुर्भाग्य है कल्पना करा तुम्ही भाग्यवान आहे की तुमच्या गावाजवळ परिसराजवळ थोडा दिव्य भव्य सूर्यनारायण परमात्माचं आणि दिव्य मंदिर आहे महाराज आणि मंदिरात सूर्याजवळ असून बी जर अंधारात असताल तर काय उपयोग होईल कल्पना करा संत माणसाला कळली पाहिजे म्हणून मोठ्या थाटाने तुम्ही वर्गणी देतात महाराज मला आनंद वाटला तर आमच्याकडे असं नाही आमच्याकडे उलट आहे 5 रुपये देऊ जेवायला सगळं घरदार येऊ शेवटच्या दिवशी हिसाब घेऊ
200 का होईना पण लोक देतात मार. इथं द्या, कुठं द्यावं त्याचं शास्त्र आहे. संन्याशाच्या आश्रमाला, बालब्रह्मचारीच्या आश्रमाला कुठं दान करावं याची अक्कल पाहिजे आपल्याला. आपण बामणाला दान केलं आणि त्या बामणाने जावायला कपडे घेतले. दान करणारा नरकामध्ये आणि घेणारा पण नरकामध्ये. विठ्ठला आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो. अरे छत्रपती शिवाजी महाराज, अरे छत्रपती शिवाजी महाराज, अरे हिंदूची जान आहे. महाराष्ट्र भूमी भारताची शान आहे. महाराष्ट्र भूमी भारताची शान आहे. येथे जन्माले थोडा आवाज वाढवा. येथे जन्माले संत साधू मुनी. धन्य धन्य आमची महाराष्ट्र भूमी. तुकाराम महाराज, भगवान बाबा, अरे यांचं येथे नाव आहे. महाराष्ट्र भूमी भारताची शान आहे. महाराष्ट्र भूमी भारताची शान आहे. म्हणून सावता बाबाला एक मनुष्य भेटला आणि तो सावता बाबाला सांगू लागला, महाराज तुम्ही संताला नतमस्तक व्हा असं म्हणता, त्याचं कारण काय? ही भूमी कशामुळे पुण्यवान झाली? ही भूमीला महती का प्राप्त झाली? ही महाराज तुम्ही धन्य का झाली? अशी अवस्था सांगत असताना महाराज प्रथम चरणामध्ये, धन्य संताची ही भूमी, 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 धन्य संताची 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 भूमी, मस्त लागो जगले, संताची भूमी मस्त लागो जगले, संताची भूमी मस्त लागो जगले, संताची भूमी मस्त लागो जगले, हरवारी भजावे, हरवारी भजावे, हरवारी संताची भजावे, हरवारी संताची भजावे, धन्य संताची ही भूमी, ही महाराष्ट्र भूमी साधू संताची. महाराज जगद्गुरु तुकोबारांच्या पदस्पर्शाने